कसं काय मंडळी, दिसते झापूस हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण आपली न्यू बाईक रिव्हील केलेली आहे, ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X. आणि मी त्यामध्येच तुम्हाला बोललेलो की मी काही मोजक्या ॲक्सेसरीज मागवलेल्या आहेत, ज्यामध्ये एक टॉप बॉक्ससुद्धा आहे. सो त्या ॲक्सेसरीज आपल्याकडे आलेल्या आहेत. मी तुम्हाला असंच एक रँडम व्हिडिओ दाखवतो मी अनबॉक्सिंग करताना. HTRZ मॉड्स मधनं, HTRZ मॉड्स इज इन आय गेस बँगलोर और केरला समथिंग, साऊथमध्ये आहे. त्यांच्या साईटवरनं मी एक त्यांचा सेल होता, उत्सवा सेल. लास्ट टाईम पण मी हिमालयनच्या वेळी तिकडनं मोटोटॉकचे हँडलबार रायझर्स मागवलेले आणि आत्ता मी स्क्रॅम्बलरसाठी 4 ॲक्सेसरीज मागवलेल्या. त्या काय आहेत त्या मी आता तुम्हाला एक एक करून दाखवतो. हा आहे आपला टॉप बॉक्स, चायनीज मेड, बट लास्ट टाईमसुद्धा माझा चायनीज मेडच होता. तो त्यापेक्षा हा मला खूपच स्वस्त मिळाला. लास्ट टाईम आपण राईड इन रायडरमधनं घेतलेला, त्याला मला 12,000 रुपये द्यायला लागलेले आणि हा मला लिटरली 6,000 रुपयात मिळाला आहे, 5,800 आणि समथिंग असा. सो ही एक ॲक्सेसरी झाली. सेकंड इज दिस जानाचे हे हँडलबार रायझर्स आहेत. हे ॲक्च्युली मला ओल्ड ओनरने दिलेले, कारण म्हणजे त्याने मागवलेले बट त्याने कधी लावले नाहीत. सो हे त्याने मला दिलेले. सो आपण हे पण लावणार आहे, कारण मला थोडी हँडलबार हाईट वर हवी आहे. ADVवरनं आपण शिफ्ट झालो आहे, त्यामुळे थोडासा सीन आहे. एनिवे हा हे सेकंड प्रो टेपरचं हे जे मधलं स्पंज आहे तो मी मागवलं. हे मी असंच मागवलेलं आहे. ॲक्च्युली मी हे कधी लावेन असं मला वाटत नाही, बट लेट्स सी कधी इच्छा झाली तर. आणि ही आपल्याकडे आहे हे आहे टेल टायडी आहे हे. सो स्क्रॅम्बलरच्या मागची जी साईड आहे, जिथून आपल्याला जे एकदम बल्जी असं जे टेल नंबर प्लेट आणि टेल लाईट्सचा जो सेक्शन आहे तो काढून आपण ह्याच्यावर लावणार आहे. तो हे थोडा क्लीन लुक दिसेल. आणि अजून हे आहे आपल्याकडे, हे आहेत हँडल गार्ड, म्हणजे हे आहेत नकल गार्ड्स ॲक्च्युली. सो स्क्रॅम्बलरला टेक्निकली नकल गार्ड्स येतात, बट मला ते अजिबात आवडले नाहीत. ते खूप मोठे आणि असे प्लॅस्टिकी आहेत. मला ॲक्च्युली एक रॉड लावायचा होता, बट आय थिंक मला हे आवडले. हे एसरबिसचे कॉपी टाईप आहेत आणि हे एकदम छोटे स्लिम आहेत. सो मला ह्याचा लुक आवडला आणि मी एकदा लावलेले एका गाडीवर बघितले पण स्क्रॅम्बलरला. सो मला ह्याचा फील खूप मस्त वाटला. सो हे आपण एक लावणार आहे. अजून काय आहे, अजून ॲक्च्युली मी फक्त हा चेन क्लिनिंग ब्रश मागवलेला. सो हा पण आपण आता चेन ल्यूब आणि क्लिनिंगसाठी यूज करू. बस दॅट्स इट. हे काही स्क्रूज वगैरे आहेत जे टॉप बॉक्स लावायच्या कामाला येतील. आता जाऊया आपण. एकदा मी सत्याकडे जाऊन बघणार आहे की तो आहे का नाही, नाहीतर मग आपण आपल्या पार्किंगमध्ये जाऊन तिकडे लावायला चालू करूया. लेट्स गो. फायनली हा जो पूर्ण बॅक सेक्शन आहे हा निघालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ही टेल लाईट आहे, रेडियम आहे, हे नंबर प्लेट आहे, ही सगळं आतून कनेक्टेड आहे. प्लस ही जी कपलरची वायर आहे ही ह्या 2 पोर्शनच्या मधून जाते. सो ती आपल्याला काढून घ्यायची पूर्ण आणि ते सगळं आधी ह्याच्यावर फिट करायचं आणि मग हे आपल्याला असंच्या असं इथे लागणार आहे. लेट्स गो, इट्स अ टास्क. रेडियम इज आउट. नंबर प्लेटची ब्रॅकेट पण आलेली आहे. स्क्रूज तर निघालेत. पार्टला वेगळं कसं करायचे बाबांनी. यायला एवढी मगजमारी आहे याच्या आतमध्ये. हे बघा एवढी वायरिंग आहे याच्या आतमध्ये. लेट्स गो, लेट्स डू इट. स्वतःहून करायची मज्जा वेगळी असणार आहे. किती पण टाईम लागू दे, काय फरक नाही पडत आपल्याला. बट इट इज सो वेल मेड. लाईक एवढं त्या पोर्शनमध्ये सुद्धा ह्या 2 वायरिंगसाठी एवढं त्यांनी एन्क्लोजर ठेवलं आहे. लाईक ते कुठेच हे होऊ नये, म्हणजे काय बोलतात, म्हणजे दिसू नये, एकदम क्लीन लुकसाठी तसं त्यांनी ठेवलेलं आहे. विच इज व्हेरी गुड, व्हेरी कमेंडेबल फ्रॉम ट्रायम्फ. बापरे, आस्क शिट. फायनली दिस पोर्शन इज क्लीन आणि दिस पोर्शन इज गोइंग अवे. आता अजून एक टास्क असा आहे की आपल्याला हे सगळं ह्याच्यावर कसं बसवायचं आहे ते बघायचं आहे. सो द इझी टास्क इज डन. नंबर प्लेट लागलेली आहे, फिट, आपलं काम झालेलं आहे. ना काम बनता भाड में जाए जनता, क्या बोलता है. ओके, सी दिस इज हाउ इट लुक्स. आता इथे आपल्याला ही वाली लाईट नंबर प्लेटच्या वर लावायची अशी
मस्त काय स्पेस दिलेत रे, परफेक्ट स्पेसेस दिलेत एकदम. फायनली दिस इज डन. आणि आता इथे लागणार आपलं रेडियम लास्ट पार्ट, मग त्याच्यानंतर मेन वायरिंग पार्ट उरेल. बट लेट्स पुट दिस फर्स्ट. ओके, डन विथ द इझी पार्ट. सगळ्या गोष्टी जागेवर लागलेल्या आहेत. आता ह्याच्यातून वायरिंग काढून आपल्याला इथून बाहेर घ्यायची आहे आणि ती कपलरला कशी लागेल ते बघायचं आहे. सो हे लेजेंडरी कस्टम्सचं टेल टायडी आहे. सो त्याच्यामध्ये हे स्क्रूज आणि हे 4 झिप टाईज येतात जे आपल्याला परफेक्टली जागा दिलेल्या आहेत कुठे लावायचं. इथे छोटे छोटे, तर तिथे आपण एक्झॅक्टली लावून त्याला करणार आहे प्रत्येक लाईटच्या अकॉर्डिंगली. हे बघा, मागे असं इथे 2-3 जागी आपण झिप टाईज लावून त्याला केलेलं आहे फिक्स. सो इथल्या इथे ते असं शॅबी दिसतं आहे, बट असं तुम्ही बघाल तर काही दिसणार नाही. हे मी पुढे कापून टाकेन. मस्त लुक आहे ना, एकदम क्लीन. सो आता हे लावायला घेऊया. ह्याच्यात 4 स्क्रूज दिलेले आहेत. हे कुठे लागतात ते मला बघायला लागेल. आणि हे असं आपल्याला इथे ह्याच्यातून कपलरची वायर वर घ्यायची आणि इथल्या 4 स्क्रूजवर असं हे लावायचं आहे. लुक्स कूल यार. आत्ताच मला बघून मजा वाटते. ठीक आहे, चला करूया. दिस इज डेफिनेटली 2 man जॉब. डेफिनेटली. हो शेट, लागलं. ओके, एकदा चेक करून घेऊया की टेल लाईट आणि ब्रेक लाईट वगैरे सगळं नीट चालतं आहे का. ब्रेक लाईट नाही, सॉरी. ओके, ही लाईट तर नीट चालते. एक सीन झाला आहे. मी आता लेफ्टची राईट इंडिकेटर लावला तर राईटचा वाजला आणि राईटचा लावला तर लेफ्टचा वाजला. व्हॉट द फक. मला वाटतं याला आता मला स्विच करायला लागणार. हा शिट. फनी. मी त्याचे कपलर दोन्ही स्विच केले. आता बघूया बरोबर चालतंय का. येस, आता बरोबर झालेलं आहे. लेट्स गो. लुक ॲट दिस व्ह्यू नाव. टेल बघा काय दिसते, किती क्लीन दिसतंय यार. फक्त हा तेच आहे की मागे थोडं शॅबी आहे, बट ते आपण मॅनेज करू शकतो थोडंसं अजून झिप टाईज लावून. बट लुक ॲट दिस, एकदम क्लीन करकरीत. सो नेक्स्ट थिंग, आपण आता ह्या टेल रॅकवर आपली जी प्लेट होती टॉप बॉक्सची ती लावायला घेतो आहे. बट काय माहिती काही कारण हा वाला स्क्रू आहे ना अजिबात निघतच नाही आहे. तो एकदम स्टक झाला आहे आणि माझं कुठलंच पाना त्याच्यावर काम नाही करत आहे. बट आता मला वाटतं मला असंच लावून पुन्हा त्याला सरळ करून सोडून द्यायला लागेल आणि मग मे बी कुठल्या तरी गॅरेजमध्ये जाऊन ह्याला जरा नीट करायला लागेल. हा त्याचा स्क्रू पण वेगळा आहे. इट्स नॉट एल की, तो स्टार LNK वाला स्क्रू आहे. सो त्याचं पण सीन थोडा मुश्किल आहे. हे बघा, हा वाला त्याला हे लागतो, रॅचेट लागतं. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आता तुम्ही बघता इथली अजून 2 इंच जागा मागे गेली, कारण मी तिथे एक जुगाड केला आहे, तो तुम्हाला दाखवतो. सो ही जी खालची प्लेट आहे त्याच्यावर ऑलरेडी 4 स्क्रूजची जागा होती जी ह्या हँडलला डायरेक्टली कनेक्टेड होती. सो मी काय केलं, ह्याच्या इथले जे मागचे 2 स्क्रूज होते ते एक्झिस्टिंग काढून टाकले आणि या प्लेटचे स्क्रूज डायरेक्टली त्याच्या थ्रू टाकले. सो हे बघा इथे दिसतात हे 2 स्क्रूज आता मेनली हँडलच्या मधनं बाहेर आले. पुढचे नाही टाकले कारण मला अजून थोडी मागे घ्यायची होती. ही जी प्लेट आहे ती, आता तुम्ही बघाल इथे ही जेवढी जागा राहिली आहे ही एवढी जागा मागच्या पेलियनला थोडीशी जागा टेकायला इझी पडेल. आणि आता इथे जे काही मधले गॅप्स आहेत त्यामध्ये मी उरलेले 2-3 स्क्रूज आहेत ते लावून टाकेन. सो आता हे तर 2 एकदम फिक्स झालेत. सो आता ही प्लेट कुठेही जाणार नाही आहे. सो फायनली 2 तासाच्या मेहनतीनंतर आता 3 वाजले आहेत. मी ऑलमोस्ट 12:30-1ला आलेलो. आपल्या बाईकचा टेल सेक्शन हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. बघा हाऊ डज इट लुक. आत्ता तर टॉप बॉक्स लावायचं आहे त्यामुळे टॉप बॉक्सची प्लेट आहे तर थोडंसं असं बल्जी वाटतं आहे. बट तुम्ही विचार करा जर
हे टॉपबॉक्सचा सीन नसेलच काहीच. आपण एक समजा सिंगल रॉड लावला आणि जर टेल टायडी असेल तर किती क्लीन दिसेल बाईक, क्लीनर लुक. मला थोडीशी पावसाचं पाणी पडायची टेन्शन होतं की टेल टायडी काढलं तर अजून जास्त पाणी येईल, बट आत्ता सध्या मी टॉपबॉक्स लावून ठेवणार आहे. सो टॉपबॉक्सच्या वर पाणी येईल असं मला वाटत नाही. जे काही खराब व्हायचं ते टॉपबॉक्सच खराब होईल, सो ते चालून जाईल. म्हणून मी आता सध्या फ्री आहे. मी टेल टायडी पण आत्ता लावून टाकलं आहे. आता ह्या प्लॅस्टिक पार्टला मी कधीच लावणार नाही परत. दिस इज हाऊ इट लुक्स विथ द टॉपबॉक्स. बघा, थोडासा हा स्लँटेड आहे, म्हणजे एकदम असा फ्लॅट स्ट्रेट नाही आहे. हिमालयनच्या ह्याच्यात एकदम स्ट्रेट लागायचा, बट आय गेस त्याचं पोझिशनिंगच तसं आहे. हे जे वर जाणारा असा जो ह्याचा अँगल आहे त्याच्यामुळे ते तसंच राहतो आहे. सो आय डोंट नो त्याला काय करू शकतो. मे बी 1-2 वायसर जास्त लावले असते तर तो मे बी थोडा सरळ झाला असता, बट मला माहिती नाही त्याचा वॉबली झाला असता तो का काय, म्हणून मी आता सध्या लावून टाकला. पिलियनसाठी थोडी बेटर स्पेस ठेवली आहे. 2 इंच आपण मागे करून लावला आहे. सो मला वाटतं पिलियन विल बी कम्फर्टेबल विथ दिस. मे बी लॉंग राईड असेल तर इथे एखादी थोडीशी उशी ठेवली तर इथे बसून परफेक्टली टेकता येईल मागे. सो आय गेस वी आर गुड विथ दिस. आता येऊया बाईकच्या फ्रंट पार्टकडे. सो इथे आपल्याला 3 गोष्टी आहेत खरं तर. एक आहे आपलं जानाचा हँडलबार रायझर आहे, हे आपले SRBचे नकल गार्ड्स आहेत, आणि हे जे ऑलरेडी जो मधला रॉड असतो तो, त्याच्यावर मी हे प्रोटेपरचं लावलेलं आहे. हे मी मे बी नाही लावणार. तो पहिले पण स्टार्ट करूया जानाच्या हँडलबार रायझर्सने. हे पहिलं इझी काम आहे, हे पहिलं करून घेऊया आणि त्याने आपल्याला हाईट पण मिळेल थोडीशी. सो मला बघायचं ॲक्च्युली की ते केबल्सला सूट करतं आहे का हे रायझर, कारण केबलची लेंथ तेवढी आहे का नाही सूटेबल, हे मला बघायचं आहे. सो लेट्स सी. आणि त्यानंतर मग आपण आपलं नकल गार्ड काढू. हे हँडलबार रायझर मी आता ओपन केले, बट मला असं वाटतं हे ऑफसेट आहेत. आय एम स्टील गोइंग टू ट्राय इट. बघूया तरी कसं आहे, कसा फील येतो आहे लावून. जर नाही आवडलं तर काढून टाकू. जास्तच टॉर्क केलेलं आहे. नाईस झालं. पडलं हँडलबार एकदम कचकन. आय थिंक मला ॲक्च्युली आपल्या टँकवर तर तसं PPF आहे, बट तरी पण टँकवर पण एक कपडा ठेवून घेऊया, जस्ट फॉर सेफ्टी पर्पजेस. क्रॅम्प आला यार हाताला. चित्र ते बघा ना, गाडी हँडलबार पडले. फुल ते ओल्ड कॅफे रेसर्स असायच्या तसं वाला हँडलबार वाटतंय. ओके. वो दिस फील्स नाईस. नाईस, म्हणजे मला जे जसं पाहिजे ना हायटेडवाला स्टान्स तसा येतो आहे. ह्याच्याबरोबर जे आलेले स्क्रूज आहेत ते आपल्याला वरनं लावायचे आहेत, आणि खाली हँडलबार रायझर फिक्स करताना खाली जे स्क्रू लागतात जे ओरिजिनल असतात तेच लावायचे आहेत. सो आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स, आणि आता आपण चेंज करतो आहे स्क्रूज, खालचे वर वरचे खाली. बट हँडलबार रायझरचा फील एकदम बाप येतो आहे मला. जसं असं वाईड ऑलरेडी आहे हँडलबार, पण हाईट जी पाहिजे होती ना हँडलची परफेक्ट येते, एकदम परफेक्ट. काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. उद्या राईडला निघायचं आहे, लिटरली उद्या. त्यामुळे मी हे सगळं आज झंझटमारी करायला घेतली आहे. थोडीशी जी मधली जागा आहे ही जरा अशी मोठी वाटते खूप, बट मला बसायला फील मस्त येतो. मी तुम्हाला एकदा दाखवतो. हा जो असावाला फील आहे ना, असा हे ओपन राहणारा मस्त एकदम. मला चालवायला मजा येईल असं मला वाटतं आहे. म्हणजे टूरसाठी इट विल बी व्हेरी कम्फर्टेबल. थोडं अजून माझ्या साईडला करून पण मी करू शकतो, बट आय थिंक दिस इज बेटर. नाईस, आय लाईक दिस. फिक्स झालेलं आहे. आय एम गोना ट्राय टू मूव इट, बट आता एकदम परफेक्टली टॉर्क झालेलं आहे. टेल टायडी, टॉप बॉक्स, हँडलबार रायझर्स फिक्स्ड. आता नकल गार्ड्स घेऊया. लेट्स गो. दॅट लुक गुड. मला आता एवढी भूक लागायला लागली आहे ना. आता वाजले 4 ऑलमोस्ट. मी 12:30 वाजल्यापासून हेच करतो आहे. इकडेच आहे मी, सेम एकाच जागेवर. सो माझ्या भुकेचा आता अंत व्हायला लागला आहे. आणि मी सकाळी ब्रेकफास्ट केलेला 10:30 वाजता. त्यानंतर मी अजून काहीच खाल्लेलं नाही आहे. बट हे लास्ट आहे. आता एवढं करूया आणि लगेच कल्टी मारूया, कारण आता मरायला होईल मला भुकेने. 4 ॲक्सेसरीज आपण आज नवीन लावलेले आहेत, ज्याची मज्जा येते, खूपच डिफरंट. हा वाला स्क्रू आहे तो थोडा मला जुगाड करून लावायला लागला. आय थिंक हे जनरिक नकल गार्ड आहे, त्यामुळे ना ह्याचा इथली जी लिंकेज आहे ना ह्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी नव्हती. इट्स लाईक अ स्ट्रेट लिंक. सो ह्याचा स्क्रू असा जरा तिरका लागला आहे, बट ते चालून जाईल, म्हणजे इट्स नॉट अ प्रॉब्लेम. मोठा स्क्रू आहे, सो वायसर बरोबर लावला तर तो तिरका पण
चालून जाईल. सो इट्स लाईक रॉक सॉलिड नाव. ऑलराईट, वी आर डन. आता तुम्हाला एक फायनल वॉक अराउंड देतो की आपण काय काय केलं आहे. सो पुन्हा त्याच जागी आलेलो आहे. ही बघा आपली गाडी मागे. तुम्हाला दाखवतो आत्ता जे मी आता वाजलेत 5, लिटरली 4 तास म्हणजे गाडीवर घासत होतो. त्याच्यामध्ये मी काय काय ॲक्सेसरीज लावल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले आपण टेल टायडी लावलेलं आहे. जे काय एवढं अख्खं मोठं बल्ज मागे यायचं आणि नंबर प्लेट इथे असायची. ते जरा स्वाईप करून फुल आतमध्ये टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मागे फक्त चिखल सगळा होणार आहे. सो ह्याच्यावर ना मला थोडंसं एक झिप टाईज वगैरे लावून थोडंसं कवर काहीतरी करायला बघायला पाहिजे. आता मी विचार करतो आहे की झिप टाईज लावून ह्यांना टाईट करावं आणि ह्याच्यावरनं डक्ट टेप फिक्स करून टाकावी एकदम, म्हणजे ते जरा सेफ राहील. त्याच्यानंतर आपला टॉप बॉक्स 45 लिटरचा चायनीज टॉप बॉक्स STR रिमोट्सवरनं लावलेला. होपफुली हा सरळ लागला आहे, कारण मी खूप मगजमारी करून त्याची जी प्लेट आहे ती खालची लावलेली. आणि त्याच्यामध्ये मी हे काढलेला हा स्क्रू हा परत आत जातच नाही आहे. सो मला हे कुठेतरी गॅरेजमध्ये जाऊन टॉर्कने समथिंग करायला लागेल. आफ्टर दिस ही झाली मागचे 2 गोष्टी. आता गाडीच्या फ्रंट साईडला सगळ्यात मोठा सर्व्हिसचे आपले नकल गार्ड्स आणि आपले जानाचे हँडलबार रायझर. हे ॲक्च्युली मला असं वाटलेलं थोडे वियर्ड आहेत, कारण सरळ नाही आहेत ते, असे वेगळाच शेप होता त्याचा. बट स्टील आय थिंक दे वर्क गुड. मला काम त्यांचं म्हणजे जी काही हाईट वाढली आहे ना त्याने माझं काम सोपं झालं आहे. आणि आपला जुनावाला मोबाईल आणि ॲक्शन कॅमेराचा माउंट आहे तो आपण लावलेला आहे. सो अशी आता ही गाडी प्रिपेअर्ड झालेली आहे. बघा एकदा कशी दिसते फायनल. आता टुरिंग वाईज गाडी तयार झालेली आहे. आणि आज मी हे सगळं केलं आहे कारण उद्याच सकाळी आपण मॉन्सून राईडसाठी का निघतो आहे. कुठे जाणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आत्ता जी माझी ही मेहनत आहे त्यासाठी प्लीज एखादं लाईक करा, कारण मी खूप घासली आहे. मी कुठल्या गॅरेजमध्ये नाही गेलो, सगळं DIY स्वतः केलं आहे. हात बघा कसे झालेत, फुल ब्लड स्वेट अँड टीअर्स तसा प्रकार झाला आहे. बट फायनली वी आर डन विथ इट. आणि या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. 4 ॲक्सेसरीज आपण नवीन लावलेले आहेत. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.